वेळी पावसाचे दिवस नसतानाही वातावरण छान असे पावसाचे झाले आहे. आज एक नवीन हत्यार घेऊन शेतात वेगळंच काम करायचे ठरवले होते. सकाळी आपल्या बैलांना घेऊन शेतात आलो. वातावरण मात्र सकाळपासूनच पावसाचे होते. गाई आणि बैलांना चारा खाण्यासाठी रानात बांधून दिले. नंतर पाण्याचा पंप चालू केला, कारण आज आपल्याला दिवसभर पाण्यातच काम करायचे होते. आधी पाणी चिकूच्या शेतात मोकळं सोडले. आज नवीन हत्यार आणले होते, ते वापरून चिकूच्या झाडांना पाट तयार करायचे होते आणि सोबत आडेही बनवायचे होते. आधी एका बाजूने पाट तयार केला, मग दुसऱ्या बाजूने काम सुरू केले. थोड्याच वेळात वीज पण गेली होती, त्यामुळे शेडकडे आलो. शेडजवळ असलेला काडी कचरा आधी साफ करून घेतला. नंतर शेडवर नारळाचे पाणी टाकायचे काम करायचे होते. आधी एका बाजूने पानं व्यवस्थित टाकून ठेवले. नंतर शेडवरती जाऊन सगळी पाने नीट एका रांगेत ठेवली. वर उभं राहायला पण जागा नव्हती, पण हिम्मत करून सर्व काम पूर्ण करून घेतले. नारळाचे पाणी टाकल्यानंतर शेड मधून छान असे दिसत होते व वरून पण मस्त पद्धतीने दिसत होते. 2 तासानंतर शेताची पण वीज आली होती आणि मी पण पुन्हा पहिल्या कामाला सुरुवात केली. मम्मी पण कांद्याची लागवड करत होती. पप्पा कांद्याचे रोप घरी घेऊन गेले होते. परवा लावलेल्या लसूणाला पाणी भरले. नंतर चिकूच्या झाडांना ओढीत ठिबक लाईन टाकून दिली, जेणेकरून आपल्याला झाडांना खत व जैविक द्रावण सोडण्यासाठी सहज सोपे होईल. शेवटी ओळी पण नीट तयार झालेल्या होत्या आणि मेहनत पण योग्य ठिकाणी वापरली गेली होती. संध्याकाळ झाली होती, तर बैलांना घेऊन घरी निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राला एक लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.